नमस्कार जैन विद्यार्थी मित्रों, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपलं तोच विषय तलाठी भरती 2025 आणि आजची ही जी जाहिरात आहे ही आलेली आहे या लोकमतमध्ये। आईच्या गावात तलाठी नसले यांच्या काहीही अंदाजा नाही, काही नाही, फक्त उचलली जीभ लावली टाळाला लागले परत सांगायला की बाबा 1700 पदाची जाहिरात येणार आहे। किती? 1700 पदाची जाहिरात येणार आहे। आता प्रत्येक याच्यात आता एक दोन गोष्टी तर त्या सत्याच असतात समजा, ठीक आहे, पण त्याच्यासोबत बाकीच्या ज्या चुकीच्या गोष्टी ज्या होणार नाही त्या गोष्टी लागल्या ना की बाकी असं वाटतं की सगळंच काही होणार आहे। बघा, राज्यात तलाठ्याचे हजारो पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावाचा कारभार आहे। हे सगळ्यापासून आलेलं आहे आणि या डिपार्टमेंटवरती काय सांगितलं की सध्या खूप जास्त कारभाराचं लोड आहे। मला सांगा, महाराष्ट्र शासनाचं असं कोणतं डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये कारभाराचा लोड नाहीये? सगळ्यावरच कारभाराचा लोड आहे। आणि यांनी सांगितलं की 1700 जे आहेत ना तर त्या कशात येणार आहे की डिसेंबरमध्ये येणार आहे। आता हे यांना जर विचारलं की बाबा डिसेंबरमध्ये येणार आहे, हे तथाकथित युट्यूबर सांगतात की पोलीस भरती सांगितलं होतं ना येणार नाही। अरे पोलीस भरतीचं लेकरांनो अगोदर आकृतीबंध तयार होता, आकृतीबंध तयार झाल्यानंतर वित्त विभागाची मान्यता दिली, मानलं तुमचं, समजा आता 1700 भरती येणार आहे, समजा या वृत्तपत्राने सांगितलं म्हणून येणार आहे। मग आता ही भरती येणार आहे तर ही भरती याच्यामुळे येणार आहे यांनी या पेपरला जाहिराती दिल्या म्हणून का काही शासनाचा आकृतीबंध GR वगैरे काही ते आलाय त्यावेळेस समजेल की खरोखर जाहिरात येणार म्हणून? या पेपरने येणार आहे का? काहीतरी एखादा आकृतीबंध तयार झालेला किंवा महसूल विभागानं तलाठी भरती करायची याच्यासाठी एखादी बैठक नेमलेली आहे, बैठक आयोजित केलेली आहे किंवा काही समिती नेमलेली आहे, समितीनं काही दिलेला आहे फीडबॅक की बाबा आता एवढी भरती करायची आहे, काहीतरी आहे का? 3-4 दिवसाचा गॅप पडणार आहे म्हणे डिसेंबरमध्ये दोन्ही आचारसंहितेमध्ये आणि त्यावेळेस भरती येणार आहे। अरे त्याच्यासाठी अगोदर ते सगळं काही असतं। ही आता जलसंधारणची भरती जी आहे तर ती आकृतीबंध तयार आहे, वित्त विभागाची मान्यता आहे। स्टेट एक्साईजची जी आहे तिचं आकृतीबंध तयार आहे, वित्त विभागाची मान्यता आहे, ती जाहिरात नाही आली आणखी। सगळं मान्यता भिन्नता सगळं दिली। एक वेळेस ते जर म्हटले असते तर कदाचित ज्यांना डोकं आहे त्यांनी विचार तरी केला असता की विश्वास तरी ठेवला असता की हो बाबा खरोखर कदाचित येऊ शकते। अरे पण याचा आकृतीबंध मंजूर नाही त्या डिपार्टमेंटमध्ये। आणखी आता हे 1700 जे आहे ना, हे 1700 जागाचीच अगरबत्ती किती दिवसापासून टाकताय ते आमदार काळे यांनी विचारला होता प्रश्न तेव्हापासूनच येते ते, म्हणजे 2024चं होतं ते, मार्चमध्ये दिलेलं होतं। नंतर जे नवीन आर्थिक वर्ष तयार होतं ना तर त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाचे काय केलं जाते किंवा कोण रिटायर झालं, कोण गचकलं, नवीन काय पद आहे का, जे ज्यांना बढोती झाली म्हणजे प्रमोशन झालं, ते सगळ्यांची आकडेवारी काढावं लागते आणि नंतर मग ते होत असतं ते। आता काय आता याच गोष्टीवर किती वेळेस बोलावं आणि काय बोलावं? मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरपासून 15 जुलैपासून सांगितलं होतं की जाहिरात येणार नाही 13 सप्टेंबरपर्यंत, कारण शासनाचा तो GRच होता की 13 सप्टेंबरपर्यंत वेटिंग लिस्ट आहे। 13 सप्टेंबरपर्यंत सगळ्यांनी सांगितलं की येणार आहे, आता सांगतात की डिसेंबरमध्ये येणार आहे। अरे यांचं जर ऐकलं ना तर 15 सप्टेंबरची भरती होऊन पूर्ण जॉईनिंग होऊन पगार घेऊन नंतर डिसेंबरमध्ये आणखी एक भरती आणणार आहे ते। इतका आंधळा गोज, म्हणजे आता यापैकी तर बरेचसे लोक जे आहेत ना शिक्षक, काही तर तलाठी आहेत। अरे आपल्या डिपार्टमेंटचा असून तुम्हाला सांगता येत नाही हाच शब्द प्रकार, म्हणजे शब्दप्रयोग मी बरोबर वापरतो कारण त्यांना माहिती तर आहे पण जाणून बुजून सांगत नाहीये। हे फक्त आणि फक्त काय आहे की आता हे कोणत्या दिशेने घेऊन जातात, काय कोणत्या मानसिकतेत हे सांगतात मला हेच कळत नाही। थोडीशी लॉजिकल गोष्ट आहे, थोडीशी बारीक पाहिली तर क्लिअर समजते माणसाला, पण नाही, हे आपल्याला फक्त काय आहे की उगाचच आहे एक दाखवायचं, एक विकायचं एक आणि मग चांगुलपणाचा आव्हान आणायचा। मी तर तुम्हाला सांगितलं होतं या गोष्टीला काही अर्थ नाही। मला वाटतं विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी जी आहे ना तर ती दिवसेंदिवस वाढत आहे, ठीक आहे। तर त्या उद्देशानं जर मला असं वाटतं की मी तर त्याच उद्देशानं व्हिडिओ बनवत असतो, उगाचच भूलथापा बळी पाडायचं आणि उगाचच पोरांना गरज आहे म्हणून 2 शब्द आपले ऐकले की लगेचच कोर्स सेल करायचा, ही आपली मानसिकता नसते। चला, मला जे बोलायचं आहे मी ते रागारागात बोलतो मी, पटलं तर लाईक करा, नसलं तर सोडून द्या। भेटतो पुन्हा, राम राम।